संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सर्व वेदात पुरावे आहेत, जसे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86 च्या मंत्र 26-27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 च्या 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 96 म्हणजे 96 च्या मंत्र नंबर 16 ते 20 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94 च्या मंत्र नंबर 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त 95 च्या 95 च्या मंत्र नंबर 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20 च्या मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये, अजून अनेक ठिकाणी. त्यात तर एकदम अनुवादही त्या इंजिनियरनी केलेला आहे, जे भगवानांना निराकार म्हणतात. म्हणून हे पुरावे देणे आवश्यक वाटले, नाहीतर ढिगभर पुरावे आहेत परमात्म्याचे. यात काय सांगितलंय की ते कबीर परमात्मा आहेत, कबीर देव आहेत त्यांचे नाव, वास्तविक नाव, आणि ते वरती सतलोकात राहतात, तिसऱ्या मुक्तिधामात. आणि तिसरा मुक्तिधाम कोणता आहे? जसे लोक म्हणा, धाम म्हणा, जसा काळाचा 21 ब्रह्मांडांचा एक लोक, हा काळाचा लोक, आणि दुसरा हा अक्षर पुरुष, जो गीतेच्या अध्याय नंबर 15 च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत, एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष. मग याच्यापेक्षा वेगळा एक अजून वेगळा तिसरा पुरुष आहे. क्षरपुरुष हा काळ आहे, ज्योती निरंजन आहे, 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. याचे 21 ब्रह्मांडांचे क्षेत्र, यालाही काळलोक, काळधाम म्हणतात. आणि अक्षर पुरुष आहे, याच्या 7 शंख ब्रह्मांडांचा हा स्वामी आहे. आणि उत्तम पुरुष तू अन्य, 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात म्हटलंय की या दोघांपेक्षा वेगळा आहे तो श्रेष्ठ परमात्मा, उत्तम पुरुष, रियल गॉड, अविनाशी परमात्मा, एव्हरलास्टिंग गॉड. तो परमात्मा, तो तर या दोन्ही क्षरपुरुष आणि अक्षर पुरुषांपेक्षा वेगळा आहे. गीता अध्याय नंबर 8 च्या श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनाने विचारले की तुम्ही जे 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात तुम्ही जी तत्ब्रह्मची माहिती सांगितली आहे, ते कोण आहेत? तर 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणाले की तो परमाक्षर ब्रह्म आहे. गीता ज्ञानदात्याने सांगितलंय तो परमाक्षर ब्रह्म आहे. तर तिसरा परमाक्षर ब्रह्म आहे. तर तिसरे जे स्थान आहे, धाम आहे, वरचा अमरलोक आहे, जसे सतलोक, अलखलोक, अगमलोक आणि अकहलोक, ज्याला अनामी लोक देखील म्हणतात, त्या सर्व क्षेत्राला अमरलोक म्हटलं जातं, सर्वच्या सर्व. तर त्या तिसऱ्या मुक्तिधामात वरच्या अमरलोकात राहतात. मग ह्यामध्येच सांगितलंय की सतलोकातील जो धूलोक आहे, धूलोक म्हणजे तेजोमय पृथ्वी आहे, तिथे सतलोकाची, आणि तिथे परमात्मा एका खूप मोठ्या घुमटात सिंहासनावर बसलाय, आणि डोक्यावर मुकुट आहे दात्याच्या, वर छत्र आहे त्या मालकाचं सफेद रंगाचं, सुंदर शरीर आहे दात्याचं, आणि नराकार आहे, मनुष्य सदृश आहे. त्याच्या एका रोमकुपात करोड सूर्य मिळवा आणि करोड चंद्रमा एवढे तेज आहे. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की वेद सांगतात की ते परमात्मा तिसऱ्या धूलोकाच्या तिसऱ्या पृष्ठावर, पृष्ठ म्हणजे स्थानावर विराजमान आहेत. कारण की सतलोकाचे 3 विभाग आहेत, 3 पोर्शन आहेत. जशी आपली दिल्ली राजधानी आहे, हे एक स्टेट सुद्धा आहे. तर बाह्य हे जे ग्रामीण क्षेत्र आहे, मग मधले शहर वगैरेचे क्षेत्र आहे, हे सेकंड समजा पोर्शन, आणि तिसरी आपली राजधानी जिथे प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि हे सर्व आपल्या पार्लमेंटची माणसे राहतात, तर हे तिसरे स्थान. असे 3 विभाग आहेत सतलोकातही. तर म्हणतात की हे तिसऱ्या मुक्तिधामात आपल्या राजधानीत विराजमान आहेत. काय सांगतात? कबीर साहेब गरीबदासजी परमात्म्याच्या बरोबर जाऊन सतलोकातील त्यांचे यथास्थान बघून परत आले होते, तेव्हा म्हटले होते, सवेत छतर सिर मुकुट बिराजे देखत ना उस चेहरे नु
गरीब दासिए वक्त जात है रोवोगे इस पैरे नु गरीब दासिए वक्त जात है रोवोगे इस पैरे नु म्हणजे सत्साधना केली नसती, सत्साधना न करता त्या भगवानांचे दर्शन कसे होणार? सफेद छत्र आहे ज्यांच्यावर आणि सवे छतर शर मुकुट विराजे और देखत ना उस चेहरे नु गरीब दासिए वक्त जाता है रोवोगे इस पैरे नु या मनुष्य जीवनाचा वेळ पेहरा म्हणजे वेळ. ही हातातून सुटल्यावर मग रडत बसाल कुत्राहून रात्री. कुत्रा करतो ना ऊ, त्याला आठवते गोष्ट बिघडली आहे सगळी. तर आता रडून काय होणार? परमात्मा म्हणतात अच्छे दिन पीछे गए गुरु से क्या ना हेत अब पछताए के बनतरी चिड़िया चुगी खेत आता परमात्मा स्वतःच तिथून चालत येतात जिथे ते भगवान राहतात. वेद ग्वाही देतात की तिथून चालत येतो. एक साधू रूप घेऊन ते कुठेही प्रकट होतात. 3 प्रकारे परमात्मा आपले पालन पोषण करतात. एका रूपात तर सतलोकात राहतात, स्थायी रूपात तेजोमय शरीर मालकांचे. करोड सूर्य करोड चंद्रमा इतकी एकत्रित एका रोमाची शोभा. सतलोकात अलख लोकात वेगळी शोभा आहे. परमात्मा एकच आहेत, रूपे अनेक घेतली आहेत तिथे. मग तो परमात्मा तिथून गती करून येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो जे दृढ भक्त असतात. त्या दृढ भक्तांपैकी कोण कोण आहेत? कोणाकोणाला भेटलेत? आदरणीय धरमदास साहेबजींना भेटले, आदरणीय मलूकदास साहेबजींना भेटलेत, आदरणीय नानक साहेबजी शीख धर्माचे प्रवर्तक, आदरणीय नानक देव साहेबजींना भेटलेत, आदरणीय दादू साहेबजींना भेटलेत, आदरणीय गरीबदास साहेब गाव चुडाणी जिल्हा झज्जरवाल्यांना भेटलेत, आदरणीय घिसादास साहेब गाव खेकडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेशवाल्यांना भेटलेत आणि अजून अनेकांना भेटलेत. यांचे तर मूळ प्रमाण आपल्या सद्ग्रंथात आहे, आपल्याकडे उपलब्ध आहे. तसे कोड वर्डमध्ये सांकेतिक अनेक वर्णने अजूनही मिळतात, जसे आदरणीय नामदेवजींना मालक भेटले होते येऊन. कारण आपण बालके आहोत त्यांची. ते तिथेच येऊन त्यांना दया येते. जे चांगले आत्मे आहेत, त्यांच्या भक्तीमध्ये अग्रेसर आहेत, मिसगाइडेड आहेत, त्यांना येऊन भेटतात. कुठेही येऊन काहीही लीला करतात, त्यांना सद्मार्ग दाखवून मग अंतर्धान पावतात. यथार्थ ज्ञान ऐकल्यावर तो प्राणी मागे नाही फिरत, मग भले सगळी दुनिया एका बाजूला असेल. आणि ते आदरणीय परमात्मा भक्तमती भगिनी मीराबाईंना मालक भेटले. ते दृढ भक्तांना भेटतात, जे पक्के अजिबात विचलित न होणारे, भले सर्व जग एका बाजूला झाले तरी. आता पुण्यात्म्यांनो, आपण सर्व इनकम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज ऐकून ठेवलंय. खूप अर्धवट अर्धवट, ज्याला शेंडा बोडखा नाहीये. तर याला तत्वज्ञान म्हणतात, जे सर्वांना सेट करते आणि पूर्ण परिपूर्णतेने कथा देखील योग्य सांगते. जसे मीराबाई मागील जन्मोजन्मांतरीची पुण्यकर्मी प्राणी होती आणि काळ त्यांना अशा स्थानी जन्माला घालतो की त्यांना भक्ती कोणी करू देणार नाही. ते कसं? ठाकुरांच्या घरी जन्म दिला आणि राजस्थानचे ठाकूर स्वतःला त्यावेळी देवापेक्षा कमी नाही मानायचे. आपल्या आया बहिणींना पडद्यामागे ठेवायचे. ही परंपरा होती त्यांच्याकडे. आणि स्वतः सगळे शेतात किंवा कुठेही काम करायचे असेल ते स्वतः करायचे. गुरांचे शेण देखील स्वतः उचलून बाहेर उकिरड्यावर स्वतः टाकत असत. आपल्या बहिणी मुलींना पडद्यामागे ठेवायचे, बाहेर जाऊ द्यायचे नाहीत. आणि कोणी गेलेच तर तिला कलंकित मानले जायचे, बहिष्कार टाकायचे, तिला खूप विरोध करायचे, तिचे वाईट हाल करायचे. एवढेच नव्हे तर तिला मारून देखील टाकायचे. आता परमात्म्याचा आत्मा भगवानाशिवाय नाही राहू शकत आणि पूर्वसंस्कार त्याला टिकू नाही द्यायचे. ज्याचा परिणाम म्हणजे तो आत्मा परमात्म्यासाठी कुठे ना कुठे भटकत असे. काळाने जागोजागी एजंट नेमून ठेवलेत स्वतःचे. कुठे पाहिले तर कुठे पूजापाठ चालू आहे, कुठे कोणी पत्रिका घेऊन बसलेत, भविष्य सांगतो की ये बस दे 20 रुपये. मग हे नकली संत हे पंथ करून ठेवलेत अनेक. हे सर्व एजंट काळाने नेमून ठेवलेत मिसगाईड करण्यासाठी. एक दयाळू दाता आपला पिता विधाता आहे, कबीर भगवान, तर ते स्वतः येतात. ते जेव्हा ज्ञान देऊ लागतात तेव्हा विरोधी माणसे असंख्य असतात.
त्या भोंदू संतांची ज्यांची रोटी बंद होण्याची शक्यता निर्माण होते ते जनतेला भडकवत असत. आपले विरोधी आपल्याला आपल्या पित्याचे विरोधक करायचे, आपल्या स्वार्थासाठी ते नकली. ज्या कारणाने ज्याची भरपाई आपण अजूनही भरत आहोत, भोगत आहोत. तर पुण्यात्म्यांनो, मीराबाई यांची ओढ खूप जास्त होती भगवानासाठी. त्यांची आई देखील धार्मिक होती. मातेकडून त्यांना समजले, श्रीकृष्णाची मूर्ती तयार करून त्याचे गुण जाणून घेऊन भगवान श्रीकृष्णाला आपल्या इष्ट रूपात मानून पूजा करू लागली. आता जेव्हा तिचा विवाह करू लागले तर तिच्या आईला तिने स्पष्ट सांगितले की आई, मी दुसरा विवाह नाही करू शकत, मी तर लग्न केलंय भगवानांशी. तर नाही मानले. समाजाचे काम होते. जबरदस्तीने तिचे लग्न लावून दिले एका खूप चांगल्या नेक व्यक्तीशी. विवाह खूप चांगल्या नेक व्यक्तीशी झाला आणि त्या विवाहाच्या 4 वर्षांनंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला, मीराबाईंच्या पतीचा. परंतु त्याने मीराबाईच्या प्रार्थनेला एवढी मुभा दिली होती की मंदिरात जायला अलाउड केले होते. तो नगराचा राजा होता. तर राजाच्या पुढे विरोध कोण करू शकतो? तिच्याबरोबर 2-3 सेविका बहिणी जात असत. तर ज्यामुळे दुसरे ठाकूर लोकही बोलू शकत नव्हते की बाबा एकटी नाही जाते, 4-5 जणी जातात तिच्याबरोबर. आणि मग राजाच्या समोर प्रत्येक व्यक्ती काही नाही बोलू शकत. आता ती मंदिरात जायची. अतूट श्रद्धा होती भगवानामध्ये. आता परमात्मा म्हणतात, सोचल छिद्रमय करूं अपने जन के काज, सोचल छिद्रमय करूं. आता काय झाले? दयाळू आहेत परमात्मा. सतगुरु आए दया करी ऐसे दीन दयाल. हे आपले सत परमात्मा सद्गुरू येतात. हे असे दीनदयाळ आहेत. आपल्या आत्म्यांना आपला रस्ता स्वतःच दाखवतात. एक दिवस पूज्य परमात्मा कबीरजींचे शिष्य झाले होते रविदासजी. अजूनही अनेक शिष्य झाले होते, परंतु रविदासजी त्यांच्या खूप जवळ असायचे आणि ते चांभार जातीचे होते. आजपासून 600 वर्षांपूर्वी अस्पृश्यता चरमसीमेवर होती. आणि ही जी शेड्यूल कास्टची माणसे असायची, अनुसूचित जाती म्हणजे चांभार झाले, विणकर झाले, यापेक्षा इतर अजून सर्व जाती अनेक आहेत, त्यांना हीन समजायचे, त्यांच्या जवळ जात नसत. तर मीराबाई, ज्या रस्त्याने मीराबाई जायची मंदिरात, त्याच रस्त्यावर मध्येच एका गरीबाची झोपडी होती. पुढे त्याच्या लगतच एक लांब असा बांध होता, झाडे होती, मोकळे मैदान होते. तिथे परमात्मा कबीरजी आणि रविदासजी दोघे संत रूपववास सत्संग करू लागले. आता मीराबाई चालली होती मंदिरात आणि जेव्हा पाहिले जाताना की कोणी साधू संत आले आहेत, माणसे एकत्र जमली आहेत, परत आली 1-2 तासांनी आपली पूजा अर्चना करून. तर परत बघितले तर तिथे सत्संग सुरू होणार होता. मीराबाई आणि मैत्रिणींनी सर्वांनी मिळून विचार केला की चला 2 वचने ऐकूया. भगवानाची चर्चा चालली आहे. त्या बसल्या जाऊन. परमात्मा तर आलेच यासाठी होते की आपल्या आत्म्याला म्हणतात, गोता मारूं स्वर्ग में जा बैठूं पाताल, कह कबीर ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. जसे परमात्म्याने सर्वांना असेच शोधले. तर मीराबाई सत्संग ऐकू लागली. परमात्म्याने सत्संग तोच सांगितला जो राम आणि कृष्णाच्या बाबतीत ते सांगायचे. गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे, कह कबीर निज नाम बिना कैसे उतरो पारे. 3 देव की जो करते भक्ति, इनकी कदे ना होवे मुक्ति. सगळी कथा कहाणी सांगितली भगवानांनी. ब्रह्मा विष्णू महेश नाशवान आहेत, यांच्यावर अजून एक परमशक्ती आहे, स्वतःला लपवून दाता सांगत आहेत. मीराबाईला शॉक बसला, जसा विजेचा झटका बसला, कारण की ती श्रीकृष्णजीची पुजारीण होती, श्री विष्णूजींची पुजारीण होती. पहिल्या वेळी तर पुण्यात्म्यांनो सगळ्यांबरोबर असेच घडले होते. दासालाही असाच झटका बसला होता जेव्हा, कारण की दास श्रीकृष्णाचा आणि विष्णूजींचा कट्टर पुजारी होता.
हनुमानजींचे व्रत ठेवायचा, श्यामजी आमचे दाता त्यांनाही बसला, कारण पूर्ण श्रद्धेने पूजा तोही करायचा. तर पहिल्यांदा दासालाही थोडे दुःख झाले होते, परंतु सहन करून मग पुढे जाणण्याचा प्रयत्न केला. तर हृदयाचे पटल उघडले, स्पष्ट दिसू लागले. आधी मोतीबिंदू होता, आमचे ऑपरेशन झाले. आता हृदयाची अंतर्दृष्टी काम करू लागली. आता मीराबाईला मोठे दुःख झाले. सत्संग ऐकल्यावर म्हणू लागली, महाराजजी तुम्ही काय गोष्ट बोलतात? कारण की पुण्यात्मा कोणीही जेव्हा प्रश्न जरी विचारतात तरी ते सभ्यपणे करतात. म्हणू लागली, महाराजजी मी तर कधी हे ऐकले नाही तुम्ही जे सांगत आहात ते. तेव्हा परमेश्वर म्हणाले की मुली जे नाही ऐकलेस तेच ऐकवायला आलोय मी. जे तू ऐकले आहेस ते लोकवेद आहेत, दंतकथा आहेत. या रामकृष्णांचा इथे मृत्यू होतो. तर प्रश्न केला त्या देवीने की भगवान तुम्ही कसे म्हणत आहात? भगवान श्रीकृष्णजींनी मोरध्वज राजाचा पुत्र तामरध्वजाला करवतीने चिरून जिवंत केले. तुम्ही कसे म्हणत आहात की ते काही नाही करू शकत? परमात्मा म्हणाले, बाळा मी हे नाही म्हणत की ते काही नाही करू शकत, परंतु हे तुला मुक्ती नाही देऊ शकत. मग यांचे सामर्थ्य बघा. मोरध्वज राजाचा मुलगा तर श्रीकृष्णाने जाऊन जीवित केला, कारण त्याचे श्वास बाकी होते, त्याचे आयुष्य बाकी होते. एवढे तर हा करूच शकतो. हे तर कोणी जादूगार देखील करू शकतो, छोटे मोठे साधू संत करतात. परंतु श्रीकृष्णजी कुठे गेले होते त्यांचे ते सामर्थ्य? जेव्हा त्यांचा सख्खा भाचा अभिमन्यू महाभारताच्या युद्धात चक्रव्यूहात मारला गेला होता, सुभद्राचा पुत्र, जी श्रीकृष्णाची बहीण होती सुभद्रा, श्रीकृष्ण रडत होता, पाचही पांडव रडत होते, त्यांच्या कुळाचा नाश होत होता. तर का नाही जिवंत केले श्रीकृष्णजींनी अभिमन्यूला? आता सुन्न झाली. मग विचारले तिने की कारण काय होते? तर बाळा अभिमन्यूचे प्रारब्ध एवढेच होते, त्याचे आयुष्य शिल्लक नव्हते. आणि तामरध्वजाचे आयुष्य शिल्लक होते, त्याने जाऊन दाखवलं ड्रामा. तर तसंच गिव्हा एकदम, कारण मालकांचं जे ज्ञान आहे हे अचूक उदाहरण आहे. ती घरी निघून गेली. तर म्हणू लागली की मग ती म्हणाली परमात्म्यांना, परत दुसरा प्रश्न विचारला की मला भगवान श्रीकृष्ण साक्षात दर्शन देतात, मी त्यांच्याशी गप्पाही मारते. परमात्मा म्हणाले, बाळा तू तुझ्या कृष्णजींना विचार, हे देवता आहेत, हे खोटे नाही बोलत, खरे सांगतील तुला. आता तिला तर रात्रीची झोप आली नाही, खूप ओढ होती. तर तिला जसेही ते ज्यावेळी ते प्रकट झाले, श्रीकृष्णजींना विचारले, भगवान तुम्ही तर सत्वगुण भगवान आहात, तुम्ही तर खोटे बोलतच नाही. मी अशा अशा संतांचा सत्संग ऐकला आहे, मला गोष्ट रुचली नाही त्यांची. तुमच्याही वर कोणी शक्ती आहे का? तर श्रीकृष्णजी म्हणाले, मीरा ती शक्ती आहे, परंतु ती आम्हालाही नाही मिळाली. ते ट्राय करण्याचा काही उपयोग नाहीये. आम्ही खूप डोके आपटले आहे, त्याचा काही ठाव ठिकाणा नाही लागत. आता तो तिला तर मोठा धक्का बसला की ते संत म्हणत आहेत आम्ही ते तुला दाखवतो आणि त्याचे नाम देतो आणि त्याची प्राप्ती करून देतो. आणि श्रीकृष्णजींनी एवढे मान्य केले की ते आहेत नक्की. तर रात्री झोप नाही आली त्या मुलीला. दुसऱ्या दिवशी परत पोहोचली सत्संगाला, तिथेच बसली. आणि मग सलग 2-3 दिवस मालक सत्संग करत राहिले. मग काय झाले? मीराबाईला प्रेरणा झाली की भगवान मला उपदेश द्या. परमात्मा म्हणाले की बाळा पहिले काम आहे या भक्ती मार्गातील, ते म्हणजे प्रथम पाऊल की गुरु असावा, सद्गुरू असावा, खरे ज्ञान असणारा असावा. तर मीराबाई म्हणाली की भगवान दीक्षा द्या. आता परमात्मा हे बघू इच्छित होते की ही आहे ठाकुरांची मुलगी, हिच्यात भगवानांची किती ओढ आहे. ही परमात्म्याला प्रमुख मानते की समाजाला, लोक लाजेला. तेव्हा मीरेला म्हणाले की मुली जा. तेव्हा परमात्म्याला माहीत होते की ती दीक्षाही मागेल. एवढे ज्ञान ऐकल्यावर पुण्यात्म्यांचे हृदय द्रवते. रविदासजींना सांगितले की तू मीराबाईला नाम दे, प्रथम मंत्र जो मी तुला सांगितलाय, केवळ हेच तिला दे, पुढे तुला आदेश नाहीये. आणि मी तुझ्याकडे पाठवेन जेव्हा ही दीक्षा घ्यायला येईल आणि तू हिची परीक्षा घे, तेव्हा दे तिला नाम. आता
मुलीने प्रार्थना केली. परमात्मा म्हणाले, मुली जा, त्याच्याकडे तो बसलाय महात्मा, ते देतील तुला दीक्षा. तिथे गेली जिकडे त्यांनी संकेत केला होता. जाऊन बसली. म्हणाली, महाराजजी नाम द्या, दीक्षा द्या. रविदासजी म्हणू लागला, मुली भगिनी, मी आहे चांभार जातीचा आणि तू आहेस ठाकूरांची मुलगी. गुरूंकडून नाम घेतल्यानंतर जेव्हा लोक तुला असं विचारतील की तू कोणाकडून नाम घेतलेस, चांभाराकडून नाम घेतलेस, अब्रू घालवलीस, आणि जर तुझ्या मनात दोष आला, भक्ती संपून जाईल तुझी आणि लोक तुझी बेअब्रू करतील बाळा. तर कोणी इतर बघून घे तुझा गुरु. तर मीराबाई म्हणाली की महाराजजी, मी तुमची मुलगी आणि तुम्ही माझे पिता. खड्ड्यात गेला संसार, मला नाम द्या, मी पिच्छा सोडवू इच्छित आहे. तर रविदासजींनी दीक्षा दिली. आता पुण्यात्म्यांनो, भक्तांची लक्षणे ही असतात, ते लोकलज्जा नाही बाळगत. कबीर परमात्म्यांच्या वाणीतच गरीबदास सांगतात, लोक लाजना कीजिए निर्भय हो रहिए, और यो मन चावे राम को तो दासा तन करिए. म्हणतात, लोक लाजना कीजिए निर्भय हो रहिए, जय मन चावे राम को दासा तन करिए. स्वान स्वरूप संसार है कुछ करसी नाही, शीस मैल को देख करिए भौंक भौंक मर जाही. सत्संगी संग ना तज चतराम बसाही. नेतानंदजी महाराज संत झाले आहेत, त्यांनी म्हटले आहे की लोक लाज मर्याद जगत की तड जो तोड बगावे. ही लोकलज्जा जगाची मर्यादा गवताप्रमाणे, असं म्हणतात की काडीप्रमाणे तोडून फेकून द्या, तेव्हा कुठे रामभक्त व्हाल. तर साधू संतांची पूर्वीची उदाहरणे बघा, त्यांनी लोकमर्यादा कधीही नाही पाळली. जसे आदरणीय नानक साहेबजी हिंदू धर्माचे होते आणि अरोडा खत्री यांच्या घरचा जन्म होता यांचा, आणि रामकृष्णाचे पुजारी होते. परमात्मा भेटले तर पूर्ण त्याच दिवशी त्यागले होते. परमात्म्याचे दर्शन घेऊन येता क्षणी सर्व सोडून दिले आणि खूप विरोध झाला होता त्यांना हिंदू समाजातून. होऊ दे, मुळीच पर्वा नाही केली. हे दृढ भक्त असतात ज्यांना भगवान येऊन भेटतात. तर मीराबाई म्हणाली की हे भगवान, मला नाम द्या, तुम्ही माझे पिता, मी तुमची मुलगी. काही हो संघर्ष, तुम्ही माझ्याबरोबर राहाल, मी झेलीन सर्व कष्ट, परंतु परमात्म्यासाठी मी काहीही करू शकते. आता प्रथम मंत्र दिला रविदासजीने, आणि मग जसे महिन्याभरात 20 दिवसात परत येऊ लागली सत्संग करायला. तर सत्संग झाला त्या दिवशी, पण भक्त तर नक्कीच येतात. सत्संग विशेष करून परमात्मा रात्रीही आणि दिवसाही करायचे. दिवसा कमी, रात्री जास्त करू लागले, कारण की दिवसा काम असतं, वेळ कमी मिळायचा भक्तांना, लोकांना. रात्र तर आपलीच असते, आपलाच वेळ, झोपेतून वेळ काढतात. आता आधी तर ती दिवसा मंदिरात जायची, आता रात्री सत्संगाला जाऊ लागली, दोन्ही वेळेला, सकाळी दिवसाही आणि रात्रीही. आता आधी तर तिचा पती होता, तिला साथ देत होता, कोणी बोलणारे नव्हते. आता त्याच्या मृत्यूनंतर तिचा धीर झाला, तिथल्या नगराचा राजा. त्याने मीराबाईला खूप समजावले की आता तू नको जात जाऊस, आधी तर तुझा पती होता, आता लोक माहिती नाही काय काय बोलतील, आमच्या इज्जतीचा नाश करशील तू. तिने काही पर्वा नाही केली, मंदिरात जात राहिली. आणि मग लागली ती रात्री सत्संगाला जायला. ह्या गोष्टीचे त्या धीराने खूप वाईट वाटून घेतले. खूप दुःख झाले त्याला की हिला तर मारले तरच बरे, आणि हिने तर अब्रूचा सर्वनाश केला. तर काय केले त्याने? काय केले की एक दिवस आपल्या मुलाचा जन्मदिवस ठेवला. नातेवाईक आले होते आणि एक कोण्या गारुड्याला सांगितले की असा विषारी सर्प आणून दे, असा विषारी आणून दे सर्प की एक दंश करताच माणूस मरेल. त्याने तसाच आणला, राजाचा आदेश होता, आणि एका डब्यात बंद करून वर लिहिलं 9 लखा हार. राजाने एका दासीला सांगितलं, नौकराणीला, की जा मीराला नेऊन दे, हा हार गळ्यात घालेल, सुंदर कपडे घालेल, नातेवाईक येतील
आणि अशी, कारण की ती तर अशीच राहायची बिचारी. तिला नटण्या सवरण्याची विशेष पर्वा राहिली नव्हती. भगवानांची खूप ओढ लागली होती. तर त्याने सांगितले की चांगले कपडे घाल, माझी बेआबरू नको करूस. नातेवाईक म्हणतील की भाऊ राहिला नाही तर त्याच्या पत्नीला कसे ठेवतो आणि हा हार घालेल. त्याने असा विचार केला होता की साप चावून मरेल, साप करेल दंश. सर्व नातेवाईक असतील, ते साक्षीदार असतील की सर्पदंश झाला, आम्ही पण तिथेच होतो, यामुळे मृत्यू झाला तिचा. ह्याने चाल तर ही चालली होती. आता त्या दासीने तर जाऊन दिला की हे घे मीराबाई. राजाने सांगितले की यात एक हार आहे खूप मौल्यवान, तो घाल आणि चांगले कपडे घाल. आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे, लांब लांबचे नातेवाईक आलेले आहेत. मीराबाई म्हणाली ठेवून दे, मी घालेन. दासी म्हणाली की घाल. अगं मी घालेन, तू जा. ती निघून गेली. आता तिने उघडला, कारण नाही घातला तर हा दुःखी करेल. ह्या गोष्टींमध्ये तर खास कौतुकही नाही भक्तीमुळे. माझ्यासाठी तर माती आहे हा हार किंवा जे काय आहे ते, पण ही दुष्ट व्यक्ती दुःखी करेल. तर तिने आपले धुतलेले कपडे घालून तो हार गळ्यात घालून बसली की जेव्हा एकत्र येतील तेव्हा मी तिकडे जाईन जिथे जमायचं आहे एकत्र पार्टीमध्ये. आता 5-7 मिनिटांनंतर जेव्हा तो आला, तो तर बघत बघत, तो तर हे बघायला आला होता की ही मेली असेल. मी जाऊन सांगेन की सर्पदंश झाला, सर्पदंश झाला, हे बघा हे बघा, धावा पळा. आता त्याने जाऊन बघितले तर मीराबाई गळ्यात सुंदर हार घालून बसली होती. तर म्हणू लागला की हा हार कुठून आणलास तू कुकर्मी? मला माहित होते तू रात्री जातेस हीच कामे करायला. ती म्हणू लागली की तुम्ही मला ना जगू देता ना मरू देता. तुम्हीच तर आत्ता पाठवला होतात आणि बघा मलाच कलंक लावत आहात. तर तो म्हणतो की मी कुठे कसा पाठवला होता, तर या डब्यात ती दासी नोकराने देऊन गेली होती. तो डबा पाहिला की यात काय होते, यात हा हार होता. आता त्याने विचार केला, दासीला बोलावले नोकराणीला की तू. ती म्हणाली की मी देऊन बाहेरच बसले होते, शयनाच्या बाहेर. नोकराणी होती तर बाहेरच राहायची. आणि हाच डबा, आणि तिच्याकडे तर कोणते वस्त्र किंवा कपडेही नव्हते विशेष, आणि काही भांडेही असे नव्हते. आता त्याने विचार केला, बाबा हे काय. त्याने विचार केला की गारुड्याने जादू केली माझ्यावर. ते नाही रुचले त्याला. काही इतर जादूटोणा देऊन गेला असेल. तर तेव्हा तर ती वाचली. एक दिवस त्याने काय केले की एका सापाचे विष मागवले, एक विष मागवले. विष घालून एका पेल्यात त्याने विचार केला की ही मरत नाही, ऐकत नाही, हिने अब्रूचा नाश केला, हिलाच मारून विषानेच मारून टाकू. तिला म्हटलं विष. बरोबर तलवार घेऊन गेला की हे विष पी, हे विष आहे यामध्ये, एकतर हे विष पी नाहीतर तुझा गळा कापेन. तलवार घेऊन उभा राहिला. मीराबाईने विचार केला, मारणार तर हा आहेच मला, तलवारीने तर दुखेल, मी विष पिऊन घेते, आरामात मरून जाईल. मालकांना स्मरून सगळे विष पिऊन टाकले. आणि तो बघतोय उभ्या उभ्या, जसाच्या तसा चेहरा. अर्ध्या तासापर्यंत वाट पाहिली शत्रूने, ती मेली नाही. परत आला अवाक होऊन. तर परमात्मा म्हणतात, मीराबाई को मारन लागे जहर का प्याला प्यारे, पीवत ही अमृत हो लाग्या, हो गया सर्द ही यारे. मन तू पावेगा अपना किया रे, भोगेगा अपना किया रे. भक्तीमध्ये अशी शक्ती आहे पुण्यात्म्यांनो, विश्वास ठेवा या मालकांवर. या कथा ऐकायचो आपण, कथा नव्हत्या, या खऱ्या घटना आहेत. खरं तर विषाने मारायचं होतं. म्हणतात पीवत ही अमृत हो गया और हो गया सर्द ही यारे. म्हटलं तर विषाने अस्वस्थता निर्माण करायला हवी होती. तर म्हणतात की थंडावा आला या मुलीच्या अंतःकरणात. आता त्याने विचार केला की बाबा नाही मरून जात आहेत त्या धीराने. आता हिचा काय इलाज करू, हिने तर आमचा बट्ट्याबोळ केला अब्रूचा. त्याने तिच्या आईला बोलावले, मीराबाईच्या, आणि तिला म्हणाला की मावशी तुम्ही समजवा हिला. आणि आईने सांगितलेली मुलगी ऐकत असते.
तर आईने खूप समजावले, मुली बघ, इकडे तिकडे जातेस, आपली तक्रार होते, हा, तू तुझी भक्ती कर इथे. आणि तिथे 100 प्रकारे कसे बसे आईने मुलीला समजावले, आपले सारे मंत्र तंत्र केले, पण तिने नाही ऐकले. आणि एवढेही सांगितले की बाळा, आपण ठाकूर आणि तो चांभार ज्याच्याकडून तू नाम घेऊन आलीस, आता आपल्या बेअब्रूची गोष्ट आहे बाळा, तू नको जात जाऊस तिथे. तर आई आणि मुलीचा तर काय, एका कवीने केलेले शब्द ऐकवतो. सत्संग में जाना मीरा छोड़ दे, सत्संग में जाना मीरा, आए मारी लोग करें तकरार, सत्संग में जाना मीरा छोड़ दे, आए मारी लोग करें तकरार, सत्संग में जाना मीरा छोड़ दे, सत्संग में जाना मीरा छोड़ दे, हाय मारी लोग करें तकरार, सत्संग में जाना मीरा छोड़ दे, सत्संग में जाना मेरा ना छूटेरी, सत्संग में जाना मेरा ना छूटेरी, हारी चाहे जड़ के मरो संसार, सत्संग में जाना मेरा, हारी चाहे जल के मरो संसार, सत्संग में जाना मेरा, थारे सत्संग के राह में है, थारे सत्संग के राह में है, आए वहाँ पर रहते हैं काले नाग, कोई कोई नाग तन डस लेवे, आए वहाँ पर रहते हैं काले नाग, कोई कोई नाग तन डस लेवे, जब गुरु जी की मेरे फेरी, जब गुरुओं की मेरे फेरी, आरी व तो सरप गंडे वे बने जाव, सत्संग में जाना मेरा ना छूटेरी, हारी व तो सरप गंडे वे बने जाव, सत्संग में जाना मेरा, सत्संग में जाना मीरा छोड़ दे, सत्संग में जाना मीरा छोड़ दे, आए मारी लोग करें तकरार, सत्संग में जाना मीरा छोड़ दे, सत्संग में जाना मेरा ना छूटेरी, सत्संग में जाना मेरा ना छूटेरी, हारी चाहे जड़ के मरो संसार, सत्संग में जाना मेरा, थारे सत्संग के राह में है, त्या मातेला मुलीला घाबरवायचे आहे. तुम्हारे सत्संग के राह में, आए वहाँ पर रहते हैं बब्बर शेर, कोई कोई शेर तन खा लेवे, कोई कोई शेर तन खा लेवे, जब गुरु जी की मेहर होवेरी, जब सतगुरु जी की मेहर होवेरी, आरी वो तो शेरों के गिदड़ बने जाव, सत्संग में जाना मेरा ना छुटेरी, हारी व तो शेरों के गिदड़ बने जाव, सत्संग में जाना मेरा ना छुटेरी,
थारे सत्संग के बीच में है, थारे सत्संग के बीच में। हाँ ये वहाँ पर रहते हैं साधु संत, कोई कोई संत तन ले रमे। हाँ ये वहाँ पर रहते हैं साधु संत, कोई कोई संत तन ले रमे। तेरे री मन में माता पाप है री, तेरे री मन में माता पाप है री। वो संत मेरे माँ बाप है री, वो संत मेरे माँ बाप है री। हारी वह तो कर देंगे बेड़ा पार, सत्संग में जाना मेरा ना छूटे री। हारी वे तो कर देंगे बेड़ा पार, सत्संग में जाना मेरा ना छूटे री। सत्संग में जाना मेरा छोड़ दे, सत्संग में जाना मेरा छोड़ दे। हाँ ये मारी लोग करें तकरार, सत्संग में जाना मेरा छोड़ दे, सत्संग में जाना मेरा ना छोटे री, सत्संग में जाना मेरा ना छोटे री। हारी चाहे जड़ के मरो संसार, सत्संग में जाना मेरा ना छूटे री। वो तो जात चमार है, वो तो जात चमार है, इसमें हमारी आर है, इसमें हमारी आर है। तेरे री लिख माता चमार है री, तेरे लिख माता चमार है री। मेरा सिरजन और हरी, मेरा सिरजन और हरी। हरि व तो मीरा के गुरु रविदास, सत्संग में जाना मेरा न छूटे री। हरि व तो मीरा के गुरु रविदास, सत्संग में जाना मेरा न छूटे री। आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सर्वात मोठे बंधन काळाने, सगळ्यात मोठी रस्सी आपल्याला बांधून ठेवली आहे या लोक परंपरांची. आणि परमात्मा कबीर साहेब म्हणतात, सोई जन उभरे जिन तोड़ी कुल की कान। परमात्मा म्हणतात, कुल करने के कारण यू अनसा गया बिगो, जब यू कुल के कर लेगा तू चार पाया का हो। आज तर लोक लज्जेसाठी, कुळाच्या मर्यादांसाठी त्यांना महत्त्व देऊन सत्संगाला आला नाहीत, सत्संग ऐकला नाहीत, ज्ञान मिळवले नाही, भक्ती केली नाही. मग गाढव होऊन फिरशील चार पायांचे होऊन, तेव्हा हे कुळ वाचवणार आहे का तुला? तर तेव्हा हे कुळ काय करणार जेव्हा तू चार पायांचा होशील? तर संतांच्या अशा हृदयात बसतात या गोष्टी. तर इथे परमात्मा म्हणतात कि तन छूटे जब कहां समावेगा, और आखिर तुझको कौन कहेगा। गुरु बिन आत्म ज्ञान, मन ने की कर ले, दो दिन का मेहमान मन ने की कर ले, दो दिन का मेहमान. म्हणतात की शेवटी तुला गुरुशिवाय हे आत्मज्ञान सांगेल कोण? तर अशा प्रकारे आपल्याला सर्व ज्ञान समजून घ्यायचे आहे. जसे नित्यानंदजी एका ब्राह्मण कुळात होते, तहसीलदाराची पोस्ट होती, 250 वर्षांपूर्वीची गोष्ट. यात नारनोलच्या नवाबांकडे तहसीलदाराची नोकरी करायचे. जेव्हा हे आत्मज्ञान मिळाले, मग परमात्म ज्ञान मिळाले, नोकरी सोडली. पत्नी होती, ती विरोध खूप करायची. परमात्म्याची अशी कृपा झाली, तिचा मृत्यू झाला. अजून बैरागी झाला. जेव्हा हे ज्ञान समजले होते, म्हणाला होता ब्राह्मण कुळात जन्म झाला होता,
आधी तर 250 वर्षांपूर्वी ब्राह्मण कुळात जन्म होणे ही खूप मोठी महान गोष्ट मानत असत आणि त्या तहसीलदाराची पोस्ट आज तर मंत्र्याला एवढा मान नाहीये जेवढा तेव्हा तहसीलदाराला असायचा. आणि दोन्हीही त्यागले, भगवानापासून दूर केले. म्हणतात कबीर साहेब म्हणतात, सुख के माथे पत्थर पड़ो जिसते नाम हृदय ते जा, और बलिहारी उस दुख के जो पल पल नाम मिटावे. परमात्मा कबीरजी म्हणतात, आग लागो अशा सुखाला जे भगवानापासून दूर करते, हे परमात्मा असं दुःख सुद्धा दे, तुझी आठवण येत राहील. तर नित्यानंदाने सांगितले होते जेव्हा तो हे ज्ञान झाले तेव्हा म्हणतात, ब्राह्मण कुल में जन्म था मैं करता बहुत मरोड़, और गुरु गुमानी दास ने दिया कुबद गढ़ तोड़े. संत भेटले त्यांना गुमानी दास नावाचे. म्हणतात कुबुद्धीचा गड तोडला, मान बढाई, उच्च नीच जातीचा अभिमान, भेदभाव. म्हणतात या कुबुद्धीचा गड संतांशिवाय तुटत नाही. तर परमात्म्याची लेकरी जी असतात त्यांनाच भेटतात जी दृढ असतात. मीराबाई दृढ भक्त होती, सगळा संसार एकीकडे. आता पुण्यात्म्यांनो, मीराबाईने बघितले की रोज बकवाद करतो हा, कधी मारायचा प्रयत्न करतो, घर सोडून निघून गेली, वृंदावनात राहू लागली. तर तिथे परमात्मा परत भेटले जाऊन तिला दुसरे रूप घेऊन, आणि ज्ञानाने तिला विचारले जसे धर्मदासजींना भेटले होते. तेव्हा त्या मुलीचे डोळे उघडले. बाळा, याच्या पुढे अजूनही नाम आहेत. हा तर प्रथम मंत्र दिलाय, याच्या पुढे सतनाम आहे. ते ग्रहण कर जे मी देऊ शकतो, अजून कोणाकडेच नाही. तेव्हा मीराबाईने परमात्मा कबीरजींकडून मग मंत्र घेतला. तेव्हा तिचे कल्याण झाले. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझे नाव गोविंद भिकनाईरे. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट टेंगोडा, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक, राज्य महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? सर, माझा व्यवसाय शेती व्यवसाय आहे. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कधी आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये 2 नोव्हेंबर 2014 रोजी आलो आम्ही. संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची भक्ती करण्याच्या आधी आम्ही व आमचे परिवाराचे सगळे सदस्य 1995-96 पासून राधास्वामीची भक्ती करत होतो व त्यालाच लागून वारकरी संप्रदायाची भक्ती करत होतो. तर वारकरी संप्रदायाची भक्ती आमच्या घरातले सगळे सदस्य, मी थोड्याफार प्रमाणात करत होतो, पण आम्ही नवरात्री वगैरे साजरे करणं, गणपती उत्सव, त्र्यंबकेश्वरच्या वाऱ्या, पंढरपूरच्या वाऱ्या, पैठणच्या वाऱ्या वगैरे दिंडींमधून जात होतो भजन कीर्तनाला, किंवा गावामध्ये जर ज्ञानेश्वरी पारायण राहिलं तर त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेत होतो. अशा पद्धतीने आम्ही 2014च्या आधी 96 पासून तर 2014पर्यंत एवढ्या भक्ती मार्गांमध्ये आम्ही जात होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात, वारकरी संप्रदायाची आपण निगडीत होतात, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना चालते त्या भक्ती साधनेनुसार आपण भक्ती करतच होतात. तर संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात? आम्ही वारकरी संप्रदायाच्या परिचयात आधीपासूनच होतो. आमच्या सटाणे तालुक्यामध्ये हरिभक्तपरायण कृष्णाजी माऊली जायखेडकर म्हणून एक महंत होते, खूप प्रसिद्ध होते. त्यांचा सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी प्रत्येक तालुक्यामध्ये फिरत्या नारळाचा कार्यक्रम म्हणून एक कार्यक्रम व्हायचा. तर ह्याच धर्तीवर आमच्या तालुक्याने सुद्धा तिथं पार्टिसिपेट केलेलं होतं आणि तिथं तो हरिभक्तपरायण हे जे कृष्णाजी माऊली जायखेडकर म्हणून प्रसिद्ध जे होते, आता नाही आहेत ते, तर त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये आमचे जे आता आम्ही जी संत रामपालजी महाराजांची भक्ती करतो ते भक्त मंडळी त्या कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये पुस्तक सेवेसाठी आलेले होते. तर तिथं आम्हाला त्या कार्यक्रमामध्ये हे पुस्तकं वगैरे आम्हाला भेटले. त्यांनी आग्रह करून दिले आणि पुस्तकं, ज्ञानगंगा पुस्तकं वगैरे हे जे काही पुस्तकं होते ते पुस्तकं वाचल्यानंतर आम्ही जे आपले धर्मग्रंथ वगैरे आहेत त्या धर्मग्रंथांना आणि पुस्तकामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्यांना ओव्या लावून आणि ते ज्ञान आणि हे ज्ञान जेव्हा पाहिलं त्यावेळेस आम्ही पुस्तकाच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये आलो आणि त्यांची भक्ती स्वीकारली.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आपण ज्ञानगंगा या पुस्तकाच्या मार्फत आलात, तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली आणि त्यांनी जो आपल्याला गुरुमंत्र दिला आहे, त्यानंतर जी भक्ती दिली, त्या भक्तीमुळे आणि त्या गुरुमंत्राद्वारे साधना केल्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मी इथं एक मुद्दा आवर्जून सांगू इच्छितो की संत रामपालजी महाराजांच्या भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर आम्हाला सगळ्यात पहिले असं समजलं की इथं मोक्षाचा मार्ग आम्हाला मिळाला, जो आज जगामध्ये कुठल्याही संताकडे हा मार्ग अस्तित्वात नाही आहे किंवा कोणाला तो मार्ग अजून सापडलेला नाही आहे. आणि सेकंड पार्ट जर सांगायचं झालं तर की आमच्या घरामध्ये ब्रेन ट्यूमर झाला होता आमच्या आईला. तर 2014मध्ये आम्ही या भक्ती मार्गात आलो. त्याच्या आधीपासूनच आईला ही शिकायत होती की अर्धं डोकं दुखणं वगैरे ह्या त्या गोष्टी. आता आमचे आई वडील एवढे धार्मिक होते की चारीधाम यात्रा जी प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे, ती चारीधाम यात्रा 2 वेळेस करून आलेले आहेत. महाराष्ट्रात जेवढे काही दैवत असतील, देवळं असतील, मंदिरं असतील, सगळ्या पूजा अर्चना केल्या, सत्यनारायण पूजा केल्या वगैरे, म्हणजे जेवढे काही असतील तेवढ्या पूजा वगैरे सगळ्या केल्या. पण एवढं करत असताना इतकं मोठं दुःख आलं की आईला ब्रेन ट्यूमर झाला. म्हणजे हे आम्हाला केव्हा समजलं की 2017च्या स्टार्टिंगमध्ये, 17-18च्या स्टार्टिंगमध्ये ज्यावेळेस आईचं डोकं दुखायला लागलं, तर आम्ही डॉक्टरांकडे फेऱ्या मारायला सुरुवात केली की जे नामवंत डॉक्टर आहेत अशा डॉक्टरांकडे आम्ही गेलो. त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की, कोणी सांगितलं की मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, कोणी म्हटलं अर्धशिशी आहे, कोणी काय. तर ज्याच्या त्याच्या प्रॅक्टिसनुसार सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं. पण आईचं जे डोकं दुखायचं जे प्रॉब्लेम होता ते कधी म्हणजे वाढत गेला पण कमी झाला नाही. पण शेवटी एकदा काय झालं की आमचे नाशिकचे सोपान हॉस्पिटल म्हणून हॉस्पिटल आता सगळ्यांना प्रचलित आहे की नाशिकमध्ये सोपान हॉस्पिटल कुठे आहे असं. तर त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी सिटी स्कॅन, MRI वगैरे रिपोर्ट प्रायमरी स्टेजचे करायला लावले. तिथं समजलं की आईला छोट्या मेंदूजवळ ट्यूमर झालेलं आहे. जवळजवळ 33 mm जी गाठ होती ती त्यावेळेस सिटी स्कॅन केल्यानंतर ती डॉक्टरांनी सांगितलं की ह्या गाठीचं ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही आहे, तर तुम्हाला ह्या गाठीचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. आणि मग आम्ही आमचे जे गुरु आहेत संत रामपालजी महाराज, तर गुरुजींना प्रार्थना लावली की बुवा असं झालेलं आहे आमच्या आईला, तर काय करायला पाहिजे. तर गुरुजींनी संत रामपालजी महाराजांनी आदेश दिला की जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टर जे सांगतील त्या पद्धतीने तुम्ही करा. तर सोपान हॉस्पिटलमधून आईला पुण्याला रेफर करण्यात आलं. पुणे हॉस्पिटलमधून सदाशिवपेठमध्ये तिथं MRI वगैरे झाले. आता मी तुम्हाला काही रिपोर्ट दाखवतो. हे जे तुम्हाला दाखवणार आहे ही एवढी मोठी फाईल आहे. ही पुणे हॉस्पिटल सदाशिवपेठेमधलं हॉस्पिटल आहे. तर इथं फ्रंट पेजलाच डॉक्टरांनी इथं दाखवलेलं आहे की फायनल डिसिजन म्हणून इथं एक सांगितलेलं आहे की कुठल्या स्टेजमध्ये आजार आहे आणि त्याला काय ट्रीटमेंट वगैरे आहेत. तर आत्ता मी जे काही रिपोर्ट्स तुम्हाला दाखवले ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. पुणे हॉस्पिटल कुठे आहे, सोपान हॉस्पिटल कुठे आहे, हे सगळे रिपोर्ट्स आणि MRI तुम्हाला सगळे दाखवले. या उलट डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलं की 33 mm गाठ म्हणजे काही जोक नाही आहे. तर तुमच्या आईला पॅरालाइज पण होऊ शकतो किंवा जर तुम्हाला म्हणजे ऑन द स्पॉट डेड पण होऊ शकते. आणि जर तुमचा चान्सेस जास्त असेल किंवा काही पुण्याचा साठा असेल तर तुमची आई जगू पण शकते. तर मग त्यावेळेस आम्हाला अशी द्विधा मनस्थिती झाली की आता काय करायचे. तर मग आम्ही संत रामपालजी महाराजांना आश्रमामध्ये प्रार्थना लावली आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही डॉक्टर निखिल पाटकर यांच्या ओपिनियननुसार आम्ही पुढं जात राहिलो आणि फायनल स्टेज आले की ऑपरेशन करायचं. तर ऑपरेशन करायच्या वेळेस फायनल MRIला ज्यावेळेस 3D MRIला आईला ऑपरेशन थिएटरमध्ये MRIच्या याच्यामध्ये घेतल्यानंतर जे काही मोठे मशिनरी होते, मशिनरी एवढ्या भयानक होत्या की आईला ते पाहून चक्कर यायला लागलं. आणि आईने मनातल्या मनात संत रामपालजी महाराजांनी जे मंत्र गुरुदीक्षा दिलेली त्या मंत्राचा जाप करायला सुरुवात केली आणि मनातल्या मनात अशी प्रार्थना केली की परमात्मा आता तुम्ही मला वाचवू शकता, तुमच्याशिवाय माझं कोणी नाही या संसारामध्ये. त्या क्षणात गुरुजी डायरेक्ट तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये MRIच्या ठिकाणी संत रामपालजी महाराजांनी आईला साक्षात दर्शन दिलं आणि डोक्यावरती हात ठेवून सांगितले की बेटे तू अब सो जा,
जो भी करने वाला हूँ मैं पूरा करने वाला हूँ, डॉक्टर कुछ नहीं करेगा, जो मैं डॉक्टर से कहूँगा वही डॉक्टर लोग आगे जाके करने वाले हैं, तो तू बिंदास अभी सो जा, कुछ नहीं होने वाला है तुझे, तो मैं तू तेरा मरने का समय आ गया था लेकिन मैंने मेरे कोटे से तुमको जीवनदान दिया है और अब तू कुछ नाही होगा तुझे, तू बिंदास होके सो जा. त्यावेळेस MRI झाला आणि ऑपरेशन कसं करायचं काय करायचं तारीख वगैरे फिक्स झाली आणि मग 19 ऑगस्ट 2020 रोजी आईचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 9 तास ऑपरेशन चाललं. ऑपरेशन एकदम 100% सक्सेस झालं. सक्सेस झाल्याच्या नंतर आम्ही तिथं काही केसेस पाहिल्या ह्याच आजाराच्या होत्या, याच्यापेक्षा अजून थोडेसे कमी हे होते आणि वयाने पण कमी पेशंट होते ते, पण तरीसुद्धा त्यांचे चान्सेस खूपच कमी होते. कोणाला 15 दिवसाचा अवधी दिलेला होता, कोणाला 1 महिन्याचा अवधी दिलेला होता. पण आईचं जवळजवळ 30 ची जी ट्यूमर होता त्या ट्यूमरचं ऑपरेशन एकदम 9 तासामध्ये सक्सेस झाला आणि ऑपरेशन झाल्या झाल्या आईला शुद्ध पण आली आणि डॉक्टरांनी जे बी काही आम्हाला ज्या भीतीच्या ज्या सूचना दिलेल्या होत्या की असं होऊ शकतं तसं होऊ शकतं, तर संत रामपालजी महाराजांच्या कृपेने कुठलाही एकही प्रॉब्लेम आला नाही आणि म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ऑपरेशन पार पडलं. तर तुम्हाला मी असं सांगतो की मी माझ्या आईला सुद्धा आणलेलं आहे आणि आज आई माझी एकदम ठणठणीत आहे, एकदम सगळ्या गोष्टीने सगळं काम स्वतः करते आणि आज एकदम व्हेरी वेल आहे. ते तुम्हाला दाखवू शकतो मी की माझ्या आईला सुद्धा मी सोबत आणलेलं आहे. नमस्कार. नमस्कार. ताई, जसं सर सांगत आहात की आपल्या डोक्यामध्ये मेंदूच्या ठिकाणी गाठ झाली होती आणि त्या गाठीचं ऑपरेशन करण्यात आलं. तर जेव्हा आपण ऑपरेशन थिएटरमध्ये गेला होतात त्यावेळेस आपल्याबरोबर काय काय घडलं? ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो, मला भीती वाटायची. ते माझं गुरुजींचं नाव घेतलं ना, संत रामपालजी महाराजांचं नाव घेतलं, तर मला परमात्म्याने असं जीवनदान दिलं ना, तर मला आता अजिबात काही वाटत नाही. माझं एकदम ठीक तेवढी गाठ काढून घेतली ना, तुटून आली तर मला काही पण वाटत नाही. एकदम स्वस्थ झाली मी आणि एकदम माझे आनंदात आहे आता. जसं तुम्ही सांगत आहात की आपलं ऑपरेशन संत रामपालजी महाराजांच्या कृपेने व्यवस्थितरित्या पार पडलं आणि आज आपण सुदृढ आहात. तर मला असं विचारायचं आहे की ऑपरेशन करण्याच्या अगोदर आपली जी परिस्थिती होती, जी आपली दिनचर्या होती आणि ऑपरेशन केल्यानंतर जी दिनचर्या आहे याच्यामध्ये काही फरक पडला का? फरकमध्ये एकदम पुष्कळ फरक पडून गेला. मला एकदम आराम वाटायला लागून गेला. मला एकदम स्वस्त वाटतं, काही भीती वाटत नाही. माझ्या परमात्म्याचं नाव घ्यायचं ना आपलं आपलं चालू द्यायचं. सध्याच्या स्थितीला आपण घरातली काही इतर कामे करतात का? मी सगळं काम करते. परमात्म्याच्या शरणमध्ये आले ना मी एकदम स्वस्त काम करते. स्वयंपाक पण करते, माझं जे काम करू वाटतं ते पण करते मी. एकदम घरं पुसणं काय, मला मुलं बाळा सांभाळायचे काय, सगळं काम करते मी. सर, जसं तुम्ही सांगितलं आणि माईंनी सुद्धा सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर त्यांना ब्रेन ट्यूमरसारखा जो आजार होता त्या आजारातून त्या बाहेर आल्यात आणि आज एक सुदृढ असं लाईफ ते जगत आहात. तर मला असं विचारायचं आहे की हा जो लाभ आपल्याला प्राप्त झाला हा तो एक चमत्काराचा प्रकार झाला, परंतु या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? हे तर झालं चमत्कार म्हणायचा विषय, बरोबर आहे. पण ज्या वेळेस आम्ही 96 पासून तर 2014 पर्यंत पारंपरिक भक्ती मार्गामध्ये होतो, तर त्यावेळेस इतर लोक जसे कष्ट करतात तसे आम्ही पण कष्ट करायचो, भरपूर हार्डवर्किंग करायचो, पण कुठल्याही गोष्टीमध्ये बरकत नव्हती. आणि आम्ही 2014 मध्ये संत रामपालजी महाराजांनी जी भक्ती दिली त्या भक्तीला लागून आम्ही नियमांमध्ये राहतो. नियमांमध्ये राहून जी भक्ती केली तर आम्हाला जमीन आसमानचा फरक दिसतो. कारण सांगतो, 2014च्या आधी आम्हाला कुठल्याही प्रकारची बरकत नव्हती, कुठल्याही प्रकारची समाधानी नव्हती. आणि विशेष म्हणजे की जीवन काय आहे, जीवनाचा काही अर्थच आम्हाला समजत नव्हता. कारण जसं की ज्या मार्गातले लोक आले त्या मार्गाच्या लोकांमागे चला आणि कुठल्याही पद्धतीने म्हणजे ब्रह्मा विष्णू कोण आहेत, त्यांचे मातापिता कोण आहेत, आपला मनुष्यजन्म कशासाठी झालेला आहे, आपण जन्माला काय होतो, परत मृत्यू झाल्यानंतर कुठं जातो, काय, ह्या सगळ्या गोष्टींचा काही थांग पत्ताच लागत नव्हता आम्हाला. आणि इथं आल्यानंतर आम्हाला संत रामपालजी महाराजांनी जी भक्ती दिली त्या भक्ती मार्गात आम्हाला आत्ता समजलं की मनुष्याचा जन्म
का होतो. 2014च्या नंतर संत रामपालजी महाराजांचे जी भक्ती दिली त्या भक्तीत जशी जशी आमची एक एक दिवस वाढत गेले, एक वर्ष वाढत गेले, तशी आमची अशी बरकत झाली परमात्माच्या कृपेने, अशी म्हणजे आमची परिस्थिती सगळी सुधारली की याच्या आधी आम्ही एक छोट्याशा घरामध्ये एवढे सगळे जवळजवळ 15-16 लोकांचा आमचा परिवार आहे. छोट्याशा घरामध्ये 1000 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहत होतो. एवढे सुद्धा सगळे कष्ट करून आम्हाला कुठली बरकत होत नव्हती. नंतर 2014च्या नंतर संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आल्यानंतर जवळजवळ परमात्म्याच्या दयाने 5,500 स्क्वेअर फीटचा डबल फ्लोअरचा बंगलासुद्धा परमात्म्याच्या दयेने आम्हाला म्हणजे आमच्यावरती कृपा झाली असंच म्हणतो मी. त्याच्या आधी आमच्याकडं फक्त आम्ही 2 व्हीलर पाहिलेली होती, फक्त 4 व्हीलर लोकांचीच बघायची. आपली म्हणजे आपल्या स्वप्नातसुद्धा इच्छा नव्हती आमची की आपल्याकडे एक चांगली ब्रँडेड कंपनीची 4 व्हीलरसुद्धा असेल. पण संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आम्हाला चांगली एक ब्रँडेड कंपनीची चांगली 4 व्हीलर गाडीसुद्धा आमच्याकडे आता आहे. ज्या वेळेस 2014च्या आधी आमच्याकडं शेतीसुद्धा खूप कमी प्रमाणात होती. आज आमच्याकडं चांगली शेती पण आहे. मी स्वतः एक वेल एज्युकेटेड पर्सन आहे. आमची फॅमिली पण सुशिक्षित आहे आणि कुठल्याही गोष्टीची कमतरता टंचाई ही आम्हाला आता भासत नाही की ज्या आमचे गुरुजी संत रामपालजी महाराज आम्हाला कुठल्याही गोष्टीची उणीव भासू देत नाही. जे काही आम्हाला भविष्यात काही आमच्यावरती संकट येणार असेल किंवा कशाची हे असेल तर ते आमच्या आधीच परमात्मा आमच्यासाठी ते आम्हाला तयार करून ठेवतात. हा इतका मोठा कायापालट आम्हाला संत रामपालजी महाराजांच्या भक्ती मार्गात आल्यापासून मिळालेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारली, शारीरिक लाभ तर आपण सांगितलाच आहेत. तर ह्या अनुषंगाने जर आपले कोणी नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल? मी माझ्या मित्रपरिवाराला, समाजाला आणि महाराष्ट्रातील सगळ्या तमाम लोकांना एक प्रश्न विचारू इच्छितो की सगळ्यांनी तुम्ही तुमच्या घरात बसून तुम्ही तुमचे धर्मग्रंथ उघडा, त्याचा अभ्यास करा आणि ते काय तुम्हाला सांगतात ते व्यवस्थित वाचा, त्या गोष्टींचा अवलंब करा. तुम्हाला देव शोधायला जायची बाहेर गरज नाही आहे. देव तुमच्या घरातच आहे. फक्त तुम्ही तुमचे जे काही असतील धर्मग्रंथ आहेत त्याचा अभ्यास करा, त्याच्यामध्ये बघा आणि जो मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे त्याचं तुम्ही सार्थक करून घ्या. एवढंच मी समाजाला आणि मित्रपरिवार आप्तेष्टांना सांगू इच्छितो. आणि तुम्हाला जे काही तुमच्या धर्मग्रंथामध्ये तुम्ही उघडून पहा, ते जे आज पृथ्वीच्या पाठीवरती जे संत आलेले आहेत, संत रामपालजी महाराज यांच्याकडे जाऊन त्या भक्तीचा तुम्ही लाभ घ्या आणि मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्या आणि मोक्षाचा मार्गाला लागा. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? ज्यांना कोणाला संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये यायचं आहे आणि गुरुदीक्षा घेऊन भक्ती करायची आहे त्या लोकांनी नॅशनलाइज चॅनलवरती संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालतात. तर टी व्हीवरती खाली पट्टी चालते, हेडिंग असते, तर तिथं सगळे जिल्हा व्हायचे आणि आश्रमाचे नंबर दिलेले आहेत. तुम्ही नंबरवरती व्हॉट्सअप करून किंवा डायरेक्ट फोन करून विचारू शकता आणि अधिक माहिती तुम्ही तिथून घेऊन आणि नामदीक्षा प्राप्त करू शकता. सर, या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? ह्या नामदीक्षेसाठी कुठलाही खर्च येत नाही. जे पण काही तुम्हाला सांगतील ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळं मिळणार आहे. तुम्हाला मंत्र जाप करायचं कार्ड मिळणार आहे, पुस्तक मिळणार आहे. तुम्हाला कुठलाही एक आणा पैसा सुद्धा तुम्हाला खर्च नाही याच्यामध्ये. धन्यवाद. सत साहेब, धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.